परंतु हा देसाई लढाईमध्ये मारला गेला आहे आणि त्याची मुलगा ही मल्लमा देसाई ती त्या बहिणीचं रक्षण करते आहे. छत्रपतींचा हा काफिला त्या बेलोडी गावाजवळ आलाय आणि तेवढ्यात त्या बाईने अचानक झाला गणपला, अचानक झाला गणपला. कोणी सैन्य हल्ल्यावर केला, कोणी हल्ला सैन्यावर केला. सेनापतींचा कोणी भडकला, सेनापतींचा कोणी भडकला. तुझा हुकूम उघडला झाला, तुझा हुकूम उघडला झाला. गांधीजीनं देऊन साथ दिला, कपुटीनं हल्ला कढविला. हर 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 महादेव गर्जना नदी बोले. छत्रपतींना समजून आलंय की आपल्या सैन्यावर हल्ला झालेला आहे, परंतु हा हल्ला मोठा नव्हता. म्हणून छत्रपतींनी सपूजीला आज्ञा केली, सपूजी गायकवाड शिवरायांचे मेहणे आणि त्या बाईला कैद करून आणलेला आहे. सपूजी उभं केला आणि छत्रपतीला सांगतोय, महाराज आदिलशाही वफादार गुलाम इंसाफ नंतर केला जाईल. आधी बाईच्या बेड्या काढा. महिला रात्रीला या स्वराज्यामध्ये बेड्या घालून आणणं आम्हाला उचलणारा नाही. दुश्मनाचा असा धर्मग्रंथ पायदळी तुडवू नये ही माझ्या राजाची खासियत करून हा माझ्या राजाचा विधान करतो. आणि म्हणून महाराज आणि छत्रपतीने तिला विचारलं, बेलवडीची वाकून बसली तिथे गरीब काय, तिथे गरीब काय. माहिती बाबाला महाराष्ट्राच्या सिंहाने मग सवाल केला. छत्रपतीने त्या बाईला सवाल केला, बाई आमच्या सैन्यावर हल्ला आपण केला? हो. आपली ही हिंमत कशी झाली? आमच्या महाराज देसाईंची गुफा गडीची घालते होती आणि अण्वयाला फक्त पुढेच राहावं लागतं, मागे पाहत नाही. आणि खाली मान घालून मग आमच्या बोलाला उत्तर का देत नाही? असं काय झालेलं आहे की आपण गप्प आहात? हा महाराष्ट्राचा राजा आपल्याला विचारतो आहे, निर्भयपणाने सांगा बाई काय झालं? बाईचा आहे जन्म बाईचा घेतला म्हणून गुजरात सैन्यातल्या एका मराठ्याने माझ्या आबरूला हात घातला, माझी आबरू बाई आपण काय बोलतो आहात आपल्याला कल्पना आहे? आपण गुणावरला धक्का लावला असा कुठलाही वीर जन्माला येणार नाही. ज्या दिवशी आमच्या भवानी मातेला आमच्या हातात तलवार दिली त्याच वेळेस आमच्याकडून शपथ घेतली आहे की या महाराष्ट्रामध्ये स्त्रीरक्षेचा सन्मान कधी मिळत जाणार नाही. कोण आहे तो हरमखोर? त्याला आमच्या समोर हजर करा. बाई नाव त्याचं नाव सांगा. याने माझ्या आबरूला हात घातला, माझी विजतपणा केली आणि आपल्या समोर सखूजी मी काय ऐकतोय? आपण या बाईच्या अंगाला अभिलाषेने स्पर्श केला, स्वराज्याचा धर्म विसरलात, आमची शिकवण विसरलात, भवानी मातेला आम्हाला घातलेली शपथ विसरलात.
सखुजीला खालच्या मानलं फक्त मान हलवलं. छत्रपतीच्या डोळ्यामध्ये अंगार फुलला आणि छत्रपतीने आज्ञा केली, प्रतापराव अंधार कोठडीत फेकून द्या. सखुजी डोळ्यात पाणी आणून म्हणते, महाराज कसूर कोणते असेल? आपल्या आरती गोष्टी बिघडवणार होता. आग्रावर सुटला होता. छत्रपती संभाजीला मागे ठेवला होता. आपल्या समोर एका स्त्रीची विटंबना झाल्यावर संतापने लाल निर्माण झालेला आहे. आमच्या स्वराज्य देवताची काय चूक झाली आणि सखुजीचे डोळे काढले गेले आणि अंधार कोठडीत टाकले. नीति धर्माचा रखवाला नीति धर्माचा रखवाला नीति धर्माचा नारीचा करू नका नारीचा करू नका हे जगदंबे के महान हे जगदंबे नारीचा करू नका अपमान नारीचा करू नका अपमान हे जगदंबे के महान हे जगदंबे के महान. परस्त्री मानी मात सवारती परस्त्री मानी मात सवारती परस्त्री मानी मात सवारती. अशा प्रकारे छत्रपतींनी आपला स्वतःचा निर्णय असला तरी त्या बाईला न्याय दिला आणि मल्लम्मा आमच्या राजाकडे अंशू भजन म्हणणे बघते आहे. राजा